कारण सिनामाडा उपसा सिंचन योजनेचं आमच्या इथं अनेकांनी निवडणुकीमध्ये लोकांना थापा हाणल्या की या योजनेला 10 काय 50 माणसं देतो, अमकं करतो तमकं करतो. लोकांना ती जरा खरं वाटलं, कारण अनेक दिवस झालं आपण ज्या गोष्टी सांगतोय त्याच्यावरती कोणीतरी येऊन, बऱ्याचदा घरातल्या लोकांवर विश्वास नसतो पण शेजारच्यांनी कानात सांगितलं की खरं वाटायला लागतं. तसं जरा आमच्या मतदारसंघाची परिस्थिती झाली. पण आता हळूहळू मला वाटतं 50-60% लक्षात आलं असेल. या ठिकाणी उपस्थित असणारे अंजनगाव आणि वडाच्या वाडीतून आलेले सर्व शेतकरी बांधव आणि उपस्थित सर्व, बार्शी उपसा सिंचन योजना चालू होऊन बरेच वर्ष झाले, पण गेल्या काही वर्षामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून ह्या योजनेसाठी जामगाव, वडाचीवाडी आणि अंजनगाव या 3 गावांचा समावेश करण्यासाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न झाला. त्यातल्या बऱ्याचशा मीटिंगला, म्हणजे जवळपास सगळ्याच मीटिंगला नियोजनाच्या मी स्वतःही होतो. आणि जसं काकांनी सांगितलं की ही लिफ्ट शेवटच्या टेलला ही सगळी गावं होती आणि टेलला म्हणल्यानंतर बऱ्याचदा पाणी मिळायच्या थोड्याशा अडचणी येतात, कारण शेवटी शासनामार्फत ह्या योजना आपण नव्याने, पूर्वी कॅनलची सिस्टीम सगळीकडे आहे, पण पाईपलाईनच्या माध्यमातून योजना चालवत असताना साहेब आमच्याकडं सिनामाडा उपसा सिंचन योजना चालू आहे. जवळपास 16,000 हेक्टरची योजना आहे, म्हणजे 45 ते 46,000 एकराची योजना आहे. आणि आता माडा भागातली गावं त्या सिनामाडा उपसा सिंचन योजनेवरती पुढची कामं चालू करायच्या आधी एक बैठक झाली आणि त्याच्यावरती मी स्वतः दादा असताना त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेतला की बाबा पाईपलाईननी पाणी गेलं तर जास्त बरं होईल. म्हणून राज्यातलं पहिल्यांदा पीडीएनचा जो उपसा सिंचन योजनेचा भाग आहे तो आमच्या चिंचोलीपासून पुढचा भाग सगळा पाईपलाईन मध्ये झाला. पण आज अशी परिस्थिती आहे की ती भाग सगळा पाईपलाईनने जोडला. 12-12 एकराच्या प्रत्येकाच्या शेतात आउटलेट काढायचं त्याच्यामध्ये नियोजन आहे. पण ह्या सगळ्या दुष्काळी भागात सगळे पाझर तलाव, धाकटी उपळाई, वडाची वाडी, थोरली उपळाई, इकडलं जाधववाडी, चिंचोली, बुताष्टे, पलीकड रोपळे, ह्या सगळ्या गावांमध्ये ह्या पाईपलाईनच्या माध्यमातून तलाव जोडले. पण ती तलाव जोडायचं ह्या उपसा सिंचन योजनेमध्ये नव्हतं, कारण ही जी पाणी आहे ही पाणी शेतीसाठी देण्यासाठी सरकारने ह्याला मंजुरी दिलेली असते. आणि ह्या योजनेमध्ये डीपीसीतून आम्ही पैसे उपलब्ध केले आदरणीय दादांच्या माध्यमातून, आणि पहिल्यांदा वडाच्या वाडीतला एक तलाव जोडला आणि टप्प्याटप्प्याने जवळपास मला वाटतंय धाकट्या उपळाईचे, थोरल्या उपळाईचे, वडाची वाडी, रोपळे, असे सगळे तलाव, इकडे वेताळवाडी, असे बरेचसे तलाव आम्ही जोडण्याचं काम दादांच्या माध्यमातून या डीपीसीच्या जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून केलं. आज परिस्थिती अशी आहे की कॅनलनी पाणी एवढ्या मोठ्या सगळ्या क्षेत्राला भिजवायचं म्हणलं तर प्रचंड आपदा झाली असते, पण या तलावात पाणी भरून दिल्यामुळं आज ही सगळा भाग पूर्णपणे बागायचा आणि पाणी मिळायला, पाण्याचं नियोजन करायला सुद्धा खूप मदत होती. आणि तशाच पद्धतीनं बार्शी उपसा सिंचन योजनेचं जे पुढचं काम आहे, सरकारचं धोरण आलं कॅनल करायच्या ऐवजी पाईपलाईन मधून करा. त्यामुळं लँड ॲक्विजिशनचा प्रश्न मिटला आणि पाईपलाईन मधून करत असताना बार्शी उपसा सिंचन योजनेमध्ये मिटिंगा लावत असताना राजाभाऊ राऊत त्यावेळेस आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या योजनेला ही 3ही गावं बसवताना त्यांची मदत झाली. दादांनी माढा तालुक्यामध्ये जे ड्रीप खाली असणारं क्षेत्र त्याच्यात वाचलेलं पाणी ह्या 3 गावासाठी ते शिल्लक पाणी मंजूर करून घेतलं आणि आम्ही ह्या 3 गावासाठी नदीवरनं स्वतंत्र पाईपलाईन करावी का काय अशा विचारात होतो.
पण दादांनी बार्शी उपसा सिंचन योजनेचा विस्तार होत असताना त्याच्यातून हिकडला अलीकडला फाटा ही ह्या 3 गावांसाठी तशा पद्धतीचं त्यातनं नियोजन केलं. त्यावेळेस धुमाळ साहेब तिथं चीफ इंजिनियर होते. भीमानगरला बैठक झाली. आज ते कृष्णा खोरे महामंडळाचे ईडी म्हणून काम पाहत आहेत. आणि त्यावेळेस मग हे टेलच्या ऐवजी ह्या भागातून एक पाईपलाईन ह्या बाजूला येणारी जी आहे त्याच्यामध्ये ह्या 3 गावाचा समावेश झाला. दादांनी त्यासाठी प्रयत्न केले, राजाभाऊ राऊतनी त्यासाठी सहकार्य केलं आणि आज या पीडीएनच्या माध्यमातून ह्या 3ही गावांमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. पावसाळ्यामध्ये टेस्टिंग झालं, बऱ्याचशा ठिकाणी पाईपलाईनचे लिकेजेस होते, अनेक अडचणी होत्या आणि ते सगळे लिकेजेस काढून आता मला वाटतं 1 महिना 2 महिने झालं माझा कंटिन्यू गायकवाड साहेबाला आणि साळी साहेबाला पाठपुरावा चालू होता. कुठपर्यंत आलंय वेल्डिंगचं. त्यांना मी बऱ्याचदा म्हणलं कारखान्याची माणसं देतो आम्ही वेल्डिंग करायला, कारण सिनामाडा उपसा सिंचन योजनेचं आमच्या इथं अनेकांनी निवडणुकीमध्ये लोकांना थापा हाणल्या की या योजनेला 10 काय 50 माणसं देतो, अमकं करतो तमकं करतो. लोकांना ती जरा खरं वाटलं, कारण अनेक दिवस झालं आपण ज्या गोष्टी सांगतोय त्याच्यावरती कोणीतरी येऊन बऱ्याचदा घरातल्या लोकांवर विश्वास नसतो, पण शेजारच्यांनी कानात सांगितलं की खरं वाटायला लागतं. तसं जरा आमच्या मतदारसंघाची परिस्थिती झाली. पण आता हळूहळू मला वाटतं 50-60% लक्षात आलं असं. आणि तशा परिस्थितीतून जाताना या सिनामाडा उपसा सिंचन योजनेची गेले 22 वर्ष साहेब एकदाही लाईट बिल वाचून बंद पडलेलं नाही. अनेक लोक म्हणतात काय कारखान्याने स्वतःच दिलं का? स्वतःच अजिबात नाही दिलं, पण नियोजन दादांनी असं केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी स्वतःही असायचो की सगळ्या येणाऱ्या ऊसातून थोडी पाणीपट्टी कपात करून आपण त्या योजनेला द्यायचो. त्या योजनेचा त्याच्यातून लाईट बिलाचा खर्च भागायचा, मेंटेनन्सचा खर्च भागायचा. गेल्या 2 वर्षात निवडणुकीपासून आम्ही 1 रुपयाही त्या योजनेला दिला नाही. ह्या वर्षी निवळच बंद पडतंय म्हणल्यानंतर 25 लाख रुपयाचा चेक आम्ही कारखान्यामार्फत दिला. अजून आम्ही 25 लाखाचा चेक सिनामाडा उपसा सिंचन योजनेचा देणार आहोत. ते येणाऱ्या पुढच्या हप्त्यातनं जी काय बिलं निघणार आहेत त्यातनं जी काय थोडी पाणीपट्टी गोळा होईल त्यातनं आम्ही देणार आहोत. म्हणजे सांगायचा उद्देश की ती योजना सातत्याने व्यवस्थित चालवली जाणीवपूर्वक, म्हणून आज त्या योजनेवरती लोकांना कधीही जाणवलं नाही. ह्या 2 वर्षात ती परिस्थिती जाणवली लोकांना की कशा पद्धतीनं अडचणी येतात. आणि त्याही योजनेला अजून पुढच्या 350 कोटी मंजूर करण्यासाठी दादांनी प्रस्तावित केलेला आहे. त्यालाही पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता बार्शी उपसा सिंचन योजनेतनं ह्या गावांना पाणी आलं, पण ही पहिल्यांदा पाणी आलंय, ऐन उन्हाळ्यात पाणी आलंय गायकवाड साहेब. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी भांडणं, रात्री वाल खोलणं, बंद चालू करणं, ह्या सगळ्या घडामोडी घडणार आहे. कारण त्यात काय चुकीचं आहे असं माझं मत नाही. लोकांना पाण्याची गरज आहे, त्याच्यामुळं शेतकरी सगळे आबदतात. अनेक ठिकाणी थोडे बहुत किरकिर भांडणं होऊ शकतात, पण त्याचा अर्थ असा नाही की बाबा कोण जाणीवपूर्वक करत. शेवटी पाण्याची आज गरज आहे. उन्हाळा एवढा भीषण आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये पाणी येतंय म्हणल्यावर प्रत्येक जण त्यासाठी धडपड करत असतो. मी आता मगाशी गायकवाड साहेबाला विचारलं पाणी बंद का पडलं, तर कुठं दुसऱ्या गावात कोण तर वॉल खोलून घेतलाय आणि पाणी तिकडं चालू झालं. त्याच्यामुळं खरं गायकवाड साहेब तारेवरची कसरत आहे. आता ह्याच्यात राजाभाऊंना आम्ही एवढ्यासाठी बोलवलेलं होतं की ह्या योजनेला आम्ही केवडच्या कारखान्याची सगळी माणसं तुम्हाला पाहिजे असली तर मदतीला द्यायला तयार आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याची सगळी माणसं आम्ही सिनामाडा लिफ्ट चालवण्यासाठी, कुठं कधी बंद पडली तर त्याची दुरुस्ती वेल्डिंग करायसाठी सगळी आम्ही मदत करतो. म्हणून ती वेळेत पाणी चालू होतं. इथं आता काय बरेच दिवस होऊन गेले, बोगद्याला पाणी सुटून उशीर झाला आणि दिवस थोडे राहिलेले असले की मग आपली लिफ्ट चालू होती. त्याच्यात तुमचा दोष काय नाही, पण आपल्या सरकारी व्यवस्थेमध्ये ही सगळ्या काही त्रुटी आहेत आणि ह्या सगळ्या त्रुटी भरून काढायच्या असतील तर आम्ही तुम्हाला कधी मदत करायला तयार आहे. आज राजाभाऊंना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवायचाच आमचा उद्देश होता की पुढच्या कालावधीमध्ये बार्शी उपसाला जी जी काय तुम्हाला मदत लागत असेल
ते आम्ही कारखान्यामार्फत करायला तयार आहे. फक्त आमच्या तालुक्यातल्या 3 गावांना आणि त्याचबरोबर बार्शी तालुक्यातल्या तुमच्या आपूट ह्या योजनेमध्ये असणाऱ्या सगळ्या गावांना चांगल्या पद्धतीचं पाणी मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून ही आता योजना जरी कार्यान्वित झाली तरी ह्याला आपण पर्याय म्हणून जागोजाग फ्लश वॉल ओपन करून चाऱ्या मारून तळ्यात ही पाणी नेलेलं आहे. परंतु पुढच्या कालावधीमध्ये जसं सीनामाडा उपसा सिंचन योजनेला आपण डीपीसीतून पाईपलाईननी तलाव जोडले, तसं वडाच्या वाडीमधले अजून 1-2 पाझर तलाव आहेत. अंजनगाव मधलं इकडल्या बोर्ड्याच्या तिकडं एक पाझर तलाव आहे आणि हे 3 अंजनगावचे पाझर तलाव, छोटे मोठे तलाव, हे सगळ्याला आम्ही टप्प्याटप्प्याने डीपीसीतून काही ना काही निधी जिल्ह्याचे आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांकडनं मंजूर करून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने एक एक तलाव जोडण्याचा प्रोग्राम आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये ह्या पाईपलाईनला आपण वॉल काढू आणि तिथून ही पीव्हीसी किंवा HDPE पाईपलाईन टाकून त्या तलावामध्ये सोडण्याचं नियोजन करू. असं जर आपण इरिगेशन केलं तर जवळपास येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये संपूर्ण ही जामगाव, वडाचीवाडी आणि अंजनगाव 100% आपल्याला बागायत झाले. फक्त थोडं नियोजन आपल्याला टप्प्याटप्प्याने करावं लागणार आहे. त्याच्यासाठी थोडं शेतकऱ्यांनी सुद्धा शिस्तीनं घेतलं पाहिजे, कारण एकदम हे सगळा निधी एकदम मंजूर होत नाही. पण आपण टप्प्याटप्प्याने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हा निधी आपण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू आणि जेणेकरून ह्या 3ही गावातले तलाव एकदा जोडले, पाझर तलाव आणि नाला बिल्डिंग जोडल्या तर चांगल्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करता येईल आणि तुमचाही ताण वाचेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गायकवाड साहेब, आम्ही पाणी जसं हक्काने मागतो तसं पाणीपट्टी भरायलाही आमची तयारी असते. आता अंजनगावच्या लोकांना मी पाणी सुटायच्या आधीपासून सांगतोय की थोडी थोडी पाणीपट्टी द्या. मला वाटतं 1 लाखभर रुपये वर्गणी सगळ्यांनी गोळा केली, 50,000 का 1 लाख, ती पण तुम्हाला देतील. तेवढ्या त्या सगळ्या पाणीपट्टीच्या पावत्या फाडून द्या लोकांना, जेणेकरून पुढच्या रोटेशनला सुद्धा पाण्याला हायगाई होऊन देऊ नका. आणि बोगद्याला पाणी सुटलं की आपली लगेच 3-4 दिवसात रिदोऱ्यात पाणी आलं किंवा आपली योजना चालू व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन करा. लोकांची मागणी असो किंवा नसो, ही सातत्याने आपण 1-2 वर्ष ही ठेवलं तर लोकांना सुद्धा पाणीपट्टी द्यायला कुठलीही अडचण येत नाही. पाणी व्यवस्थित दिलं, पिकं चांगली येते, ती पिकं चांगली आली, उत्पन्न वाढतंय, उत्पन्न वाढलं की लोक 2 पैसे द्यायला कोणाची अडचण राहत नाही. आणि अशा पद्धतीनं बसा झाल्यावर सांगा, बसा झाल्यावर सांगा. हाय तिथं मोटरी बंद केलेलं सांगतो पुन्हा. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या पाण्याचं नियोजन करत असताना बऱ्याचदा मोटरी ट्रिप होते, त्या बऱ्याचदा अडचणी येते. त्या मेन लाईन कुठं फुटली तर मोटरी बंद कराव्या लागते. त्या मागच्या 4 दिवसाखाली सीनामाडाच्या मोटरी 3 पाईपलाईनीपैकी 1 पाईपलाईन बंद होती, त्याच्यामुळं काय फाटे बंद पडले. त्याला वेल्डिंग केल्याशिवाय ती पाईपलाईन फुटलेली आहे, ती दुरुस्त करण्याशिवाय कसं चालू मध्ये तिथल्या शेतकऱ्याच्या तक्रारी, त्याचं रान वाहून जातंय. पाण्याचा आपल्याकडे इथं बारक्या पाईपलाईनी असते, त्या मेन लाईनी मोठ्या मोठ्या पाईपलाईनी, आणि त्याच्यात सांगतो मी सगळे प्रश्न एकदम सुटत नसतात. पाणी आलंय, ह्याच्यातल्या अडचणी राहणार आहेत, ह्याच्यात टप्प्याटप्प्याने ह्या अडचणी सोडवाव्या लागणार आहेत. असं लगेच एका रात्रीत सगळे प्रश्न सुटत नसतात, याला थोडा वेळ लागतो. ह्या सगळ्या अडचणी सोडवायला वेळ लागतो आणि ते सोडवायसाठीच आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. आज या बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ह्या भागात पाणी आलेलं आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मोडणीम भागातले काही तलाव आम्ही जोडून दिले. दादांच्या माध्यमातून तिथं 500 हेक्टर क्षेत्र मोडणीम भागातलं बागायत झालं. त्या भागातले 2 तलाव आम्ही प्रत्येक रोटेशनला गेल्या वर्षीपासून भरून द्यायला चालू केले. आणि अशा पद्धतीनं सीनामाडा उपसा सिंचन असेल, आष्टी असेल, आता बार्शी उपसा सिंचन मधनं असेल, आणि गेल्या अनेक वर्षापासून जसं बार्शी उपसा सिंचन योजनेला ठिबकचं पाणी शिल्लक राहिलेलं काढून मंजूर केलं, तसंच जवळपास 2,500 हेक्टरसाठी ते 4,000 हेक्टरसाठी मानेगाव उपसा सिंचन योजना, मला वाटते 5,000 हेक्टरची मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी
अशाच पद्धतीनं तालुक्यातलं शिल्लक राहिलेलं पाणी मंजूर करून दादांनी घेतलं. आज त्या मानेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली. आता आमचा गेल्या आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, फडणवीस साहेबांना भेटलो, पालकमंत्री महोदयांना भेटलो, विखे पाटील साहेबांना भेटलो, पाटबंधारे मंत्री आहेत, आणि या सगळ्यांना भेटून मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी एक बैठक लावण्याची विनंती केली. फडणवीस साहेबांनी बैठक लावण्यासाठी पत्रही त्या ठिकाणी दिलंय. येणाऱ्या पुढच्या काही कालावधीमध्ये जर ही बैठक लागली तर त्याच्यामध्ये ज्या काही मंजुरीची प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये मानेगाव उपसा सिंचन योजनेची बैठक लावतोय. मानेगाव उपसा सिंचन योजनेमध्ये मानेगाव, धानोर, बुद्रुकवाडी आणि खैरावचा काही भाग, अशा पद्धतीनं हा परिसर जवळपास 15,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ती योजना पूर्णपणे पाईपलाईन मध्ये होणारी आहे. त्याच्यामुळे त्या योजनेला एकदा निधी उपलब्ध झाला तर ती सुद्धा योजना पाईपलाईन मध्ये असल्यामुळं, कुठेही लँड ऍक्विजिशन नसल्यामुळं, वेळ न लागता ती सुद्धा योजना लवकरात लवकर एकदा निधी उपलब्ध झाला की पूर्ण होण्यासाठी कुठल्याही पद्धतीची मदत, कुठल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. आता देशमुख सरांनी या ठिकाणी मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत मागणी केली, तर येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमचा प्रयत्न चाललेला आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा जयकुमार भाऊ गोरे सातत्याने आमच्या प्रत्येक कामाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहे, आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा प्रत्येक काम घेऊन गेल्यानंतर प्रत्येक कामाला मंजूर करायच्या दृष्टीनं आणि मदत करायच्या दृष्टीनं आपल्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करतायत. आणि पुढच्या कालावधीमध्ये ही योजना चालू करण्याच्या दृष्टीनं या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून आपल्याला ही योजना मंजूर करून त्याही भागाला पूर्णपणे बागायत करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करायचंय. इथं खोचरेत तलाव, मोरे, खोरे या सगळ्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये डीपीसीतून पाईपलाईन करून पाणी त्या ठिकाणी पोहोचवण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडं आनंदाचा दिवस म्हणून सगळ्यांनी अति उत्साहामध्ये कार्यक्रम ठेवला, परंतु थोडं नियोजन, कुठलाही कार्यक्रम असला तर थोडं नियोजनामध्ये गडबड होती. त्या राजाभाऊ एका तलावावर आले ना आम्ही दुसऱ्या तलावावर आलो, आणि त्याच्यात इकडं आम्ही वाट बघत बसलो, तिकडं ते वाट बघत बसले. त्याच्यामुळं थोडासा त्यांना पुढं कार्यक्रम असल्यामुळे ते तिथनं आटपून कार्यक्रम निघून गेले, आणि पुढची राहिलेला कार्यक्रम करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आली. खरं तर भाऊला आपण भेटून पुन्हा एकदा विनंती करू की या बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी जी जी काय अडचण असेल किंवा आमच्या कारखान्याच्या माध्यमातून केवडच्या काय मदत करता आली तर जिथं जिथं गरज पडेल त्या त्या ठिकाणी आम्ही 100% मदत करू. गायकवाड साहेब, चालू बंद करायसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला प्रत्येक रोटेशनला त्या ठिकाणी माणसं पाहिजे असतील तर माणसं उपलब्ध करून देऊ, जेणेकरून वेळेत पाणी चालू झालं तर चांगल्या पद्धतीनं भिजवायला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीची आमची सातत्याने मदत करण्याची भूमिका राहील, त्यामुळं कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आज या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायत होत असताना प्रकाशदादांनी फळ प्रक्रिया, दुधाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मागणी केली. मला या निमित्ताने सांगायचंय की केवडच्या कारखान्यावर आपण डेअरीचं आणि दूध संघाचं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आता कोल्ड स्टोरेजचं काम प्रगतीपथावर आहे, आणि तिथं आपण फळ प्रक्रिया आणि शेतीमाल प्रक्रियाचं सुद्धा एक युनिट त्या ठिकाणी करायच्या विचारात आहे. त्याचबरोबर डेअरी च काम त्या ठिकाणी चालू आहे. पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये 1 वर्षभरामध्ये त्या ठिकाणी दूध संघाची सुरुवात होणार आहे, आणि केवडच्या कारखान्यावरच ती सगळं युनिटचं काम आता उभारणी चालू आहे. त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये त्याही क्षेत्रामध्ये जे काही शेतीच्या इतर पिकांच्या बाबतीत असेल त्याही बाबतीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून जेवढं काय शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून कसा देता येईल त्या दृष्टीनेही आमच्या पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न आहे. आपण आता विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून आणि केवडच्या कारखान्याच्या माध्यमातून AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स
शेतीमध्ये ऊसाच्या पिकांना वापरण्यासाठी जवळपास ह्या कारखान्यामार्फत 10,000 एकर क्षेत्र आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत 10,000 एकर क्षेत्र आपण घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आपण ट्रायल प्लॉट काय केले, त्याच्यामध्ये 100 टन ऍव्हरेज चांगल्या पद्धतीनं निघला आणि द्राक्षाच्या बागेचा जेवढं पाणी लागतंय अगदी तेवढ्याच पाण्यामध्ये ऊसाला बेंबळे गावामध्ये ऍग्रोवनला पण लेख आलेला होता. 118 टन ऍव्हरेज काढलंय. ऊसाची लागण केल्यापासून ते ऊस तुटेपर्यंत फक्त ड्रिपने साहेब 18 तास पाणी दिले आणि तेवढ्यावरती 118 टन ऍव्हरेज निघलंय. म्हणजे रोग यायचा झाला तर ते तुम्हाला आधी सगळी कल्पना, तुम्हाला SMS येतात पाणी ह्या आठवड्यात किती सोडायचं ते जे SMS येतात. आज प्रायव्हेट कंपन्या अनेक आहेत बाजारामध्ये, त्याही या सगळ्या सुविधा पुरवतात. आपण 1-2 कंपन्यांबरोबर करार करून ह्या 20,000 एकर ऊसाच्या क्षेत्रावरती AI च्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना नावं नोंदवायचे दोन्ही कारखान्याकडे तो प्रोग्राम चालू केलेला आहे. महिंद्रा सारख्या कंपनीची आपण त्याच्यामध्ये मदत घेतोय आणि त्यात 150 रुपये एकर शेतकऱ्यांनी खर्च भरायचा आणि 150 रुपये एकराला कारखाना भरणारा, अशा पद्धतीचं काम ह्या सॅटेलाइट मॅपिंगद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस पिकाचं ऍव्हरेज वाढवणे, कमीत कमी पाण्यामध्ये नियोजन करणे, त्याचबरोबर रोगाचं नियोजन करणे, खताचं नियोजन करणे आणि वेळच्या वेळी शेतकऱ्यांना SMS आल्यानंतर, व्हॉट्सअपवर मेसेज आल्यावर तुम्ही त्या आठवड्याचं नियोजन तशा पद्धतीने केल्यानंतर निश्चितपणाने फायदा होऊ शकतो. कारण अनेक ठिकाणी हे सगळं सिद्ध झालंय, अनेक ठिकाणी चालू आहे. आपल्या माढा तालुक्यामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी 50 शेतकऱ्यांना आपण हे मोफत हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्र बसवून देऊन त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे. त्याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत. आता हे कमी खर्चातलं सॅटेलाइट मॅपिंगद्वारे जे मॉडेल आणलेलं आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात 20,000 एकर क्षेत्र ह्या वर्षी घ्यायचं नियोजन केलेलं आहे आणि जेणेकरून उत्पन्न कसं वाढेल आणि कमीत कमी पाणी कसं लागेल आणि गरजेनुसार कसं पिकाला खताचं आणि किडीचं नियोजन करता येईल, अशा पद्धतीचं ह्या योजनेच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चाललेला आहे. आतापर्यंत सातत्याने वडाचीवाडी गाव असेल, जामगाव असेल, अंजनगाव असेल, या सगळ्याच गावांनी सातत्याने सहकार्य केलेलं आहे. मध्यंतरी थोडं जेडपीच्या टायमाला सुहास काकाच नेमकं कस काय बिघडलं काय कळलं, पण असं नका, काका काय कधी लांब गेलेले नव्हते आणि लांब जाणाऱ्यापैकी नाही. सातत्याने दादांबरोबर त्यांनी काम केलंय. निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपली भूमिका होती, ह्या जिल्हा परिषदेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आपले इथले सदस्य पृथ्वीराज भाई सावंत आणि खालचे पंडित काका, या दोघांनाही आपण सगळ्यांनी चांगल्या मतांनी निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचाही मी मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या कालावधीमध्ये जी काय विकासाची कामं असतील, जी काय कामं करायची असतील, ते पुढच्या कालावधीमध्ये सगळी कामं करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणाने आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे. स्वभावाच्या बाबतीत जरा प्रकाशदादांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे शेवट खुलासा करावा म्हणतोय. काय माझा स्वभाव बऱ्याच जणांना कमी बोलत असल्यामुळे लक्षात येत नाही आणि थोडा परखड स्वभाव आहे. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याला पुढाऱ्यांनी चुकीचं आहे म्हणायला शिकलं पाहिजे. मताच्या राजकारणासाठी सातत्याने खोटं बोलणं, थापा मारणं, लोकांना हेलपाटे लावणं, ही काय माझ्या बुद्धीला पटत नाही. मी विकास कामं गतीनं व्हावी, जलद व्हावी, लोकांचे प्रश्न लवकर सुटावे, ह्या भूमिकेचा मी म्हणजे माझा स्वभाव ह्या भूमिकेचा. पण त्याच्यामुळे मी कोणावर काय रागावलेलं नाही, काय नाही. फक्त होत असेल तर काम होय म्हणलंय, होत नसेल तर बाबांनो हे काय होणार नाही एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. ते लोकांना असं वाटतं की जरा राजकारणात इतकं स्पष्ट बोलून चालत नाही. त्याच्यामुळं आता नाही म्हणायचं नाही, पण आपलं गप बसायचं धोरण तेवढं ठेवलं. त्याच्यामुळं लोकांना वाटतंय की स्वभावात लय बदल झाला काही, पण वास्तविक पाहता कोणाला रागवायचा काही विषय नाही. आणि दुसरं प्रकाशदादा अडचण माझी अशी होती की बऱ्याचदा
आम्ही एक पहिली अपक्षाची निवडणूक सोडली तर सगळ्या निवडणुकांमध्ये, दादांच्या निवडणुकांमध्ये जी महाग कधी समोर आलो नाही, पण नियोजनाचं काम सगळं मीच करत आलो. अनेक निवडणुका, अनेक काम, अनेक गोष्टी दादांवर चर्चा करणे किंवा कुठले निर्णय, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी कुठेही गायब नव्हतो. मी स्वतः त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आहे. पण बऱ्याचदा मी बघितलं की निवडणूक झाली आणि विरोध करणारी काही मंडळी पहिल्यांदा हार घालायला येते आणि प्रामाणिकपणे काम करणारी माणसं बाजूला राहते. आणि ती माझ्यापाशी, दादांपाशी बोलायला लोकांना येत नाही, ती सगळी माझ्यापाशी येणार. आणि हो का बाया, ही ह्यानं आमकं केलंय आणि ही नेमकं इथं समोर, आणि आम्ही मात्र काम करून आम्ही पळापळी करतोय, सतरंजा उचलतोय, आम्ही ही करतोय. ही सगळी किरकिर माझ्यापाशी. आणि ही माझ्यापाशी किरकिर असल्यामुळे माझी व्हायची पंचायत आता की कोणच बोलत नाही. मग मी म्हणणार बाबा, ज्यानं प्रामाणिकपणे केलंय त्याला कुठंतरी संधी द्या की, एवढं तरी म्हणणं माझं काम आहे. मग ही बोललं की काही मंडळी सुईनं राजकारण करणाऱ्या माणसाला नाराज, म्हणजे बाया लय स्पष्ट बोलते म्हणून ही नाराज व्हायची. आता इतकं स्पष्ट म्हणजे एखादं काम आपण जर एखाद्या बरोबर जायचं ठरवलं तर माझा स्वभाव आहे की प्रामाणिकपणे काम करा. त्याला छक्के पंजे करायचे नाहीत, फसवा फसवी करायचे नाही. एकदा ठरलं की डोळे झाकून विश्वास ठेवण्यानं काम कर. पण बऱ्याचदा आपण बघतो गावगाड्यातल्या राजकारणामध्ये जुनी मंडळी असतात, काय बऱ्याचशा लोकांना सवयी असतात, सरळ चाललं की काय तर वाकडं हायच घातलं. मग ह्या भूमिका ज्या आहे त्याच्यात सामान्य माणसाला गावातल्या त्रास होतो. सामान्य माणसाला कुठं बोलता येत नाही. ही माणसं सगळी 2 नंबर 3 नंबर फळीतली आमच्यापाशी येते, आमच्यापाशी बोलतात. मग आम्ही ह्या लोकांचं एखादं काम केलं की गावातल्या प्रमुख नेत्याला वाटतं की बाह्यांनी मला पर्याय निर्माण केला काही, आणि म्हणून ती नाराज. ही नेमकं कोडं सोडवता अनेकांनी प्रचार असा केला की दादाचा स्वभाव जसा आहे तसा बाहेरचा नाही. 100% पाची बोट कधीच सारखी नसते. स्वभाव असा नाही, फक्त एवढाच माझा स्वभाव आहे की बाबा परखड सांगणे. दादा काय कोणाला परखड सांगत नाही, दादा कोणाला काय दुखवत नाही. मी खरं बोलल्याने दुखतंय त्याच्यामुळे तीही खरं बोलायचं बंद केलं नाही, पण बाबा खरं खोट्यातला फरक सांगायचा बंद केला. कारण एखाद्याचं खोटं सांगितलं तर नाराज होत, म्हणून लोकांना वाटतंय की बाबा बायांनी स्वभाव बदल केला. दिसतंय सगळं डोळ्याला, पण गप बसले का तर समोरचा नाराज होतो. चुकीचं जरी असलं तरी गप बसले. आणि ही राजकारणामध्ये अशा पद्धतीनं भूमिका ठेवली तरच लोक नाराज होत नाही. आणि म्हणून प्रत्यक्षात काम करत असताना आज अनेक लोकांना असं वाटतं की आपण केलेल्या खोड्या कुणाला दिसत नाही, पण निवडणूक होऊन गेल्यानंतर 1 महिन्यात सगळ्या गोष्टी उघड्या होत्या. कोणी काय केलं, कोणी काय. आता तर साहेब इतकं सोपं आहे की त्या सोशल मीडियाचं स्टेटस, त्या सोशल मीडियातनं मेसेज, फेसबुकवरच्या कमेंट, ह्याच्यासाठी सगळीकडे माणसं गावगाव पोरं ही लक्ष ठेवून आला कुणाचा की स्क्रीनशॉट काढून ठेवते. येऊ का बाया, येऊ का ही बाग. आता काय ह्याला उत्तर द्यायचं, आमच्यासारख्याची होती पंचायत. ही खरं बोललं की राजकारणामध्ये अडचण येते दादा. त्याच्यामुळं आपलंच दिसत असलं तरी गप्प बसणे आणि जसं चालतंय ही चालणे, प्रामाणिकपणे आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहणे. माझी भूमिका एवढीच असते की एखादा आपला कार्यकर्ता, एखादा आपल्याला मानणारा, एखादा आपल्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या पाठीमाग त्याचा अर्थ असा नाही की आबूगबू वागणाऱ्याला त्रास दिला पाहिजे. माझी भूमिका कुणाला त्रास देण्याची कधीच नव्हती, आताही नाही, पुढेही राहणार. ज्याच्या त्याच्या ह्यानं जी ती करते. मला एकतर वेळ नाही, इतका व्याप आहे माग, त्यात ही लोकांची कामं आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं वेळ मिळत नाही. त्यामुळे खोड्या करायचा प्रश्नच येत नाही. फक्त सरळ मार्गी काम करत असताना आपल्या बरोबर ज्यांनी पळून काम केलंय, ज्या पोलिंग बूथवर, माझी भूमिका एवढीच असते, ज्या पोलिंग बूथवर पळणारी दिवसभर उपाशी राहून मतदान घेऊन येणारी पोरं आहेत, ज्या पोलिंग बूथवर न जेवता दिवसभर पोलिंग बूथला पोलिंग एजंट म्हणून थांबणारा आपला एजंट आहे,
ह्याही माणसाला कुठं तर विचारलं पाहिजे, एवढी आमची भूमिका असते. आणि ती बदल प्रमुख नेत्यांनी चुकीचा त्याच्यात अर्थ न काढता की त्याही माणसाचा उत्साह वाढला पाहिजे. शेवटी तो गावातला कार्यकर्ताही त्या प्रमुख नेत्याचाच कार्यकर्ता असतो. पण त्या लोकांना असं वाटतं की बयापाशी गेला म्हणजे आता गावचा पुढारी होतोय काही. तर तशी काय परिस्थिती नसती. एवढीच माझी भूमिका असते की बाबा त्या गावातल्या अनेकांना पळणाऱ्या लोकांना सुद्धा आपण बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्याचा उत्साह वाढवला पाहिजे, त्याचं एखादं काम केलं पाहिजे, त्यानं एखादं सांगितलेलं एखाद्या माणसाचं काम केलं पाहिजे. आणि त्यातून ही सगळी माणसं जोडण्याची भूमिका आमची आतापर्यंत दादांची राहिलेली आहे. पुढच्या कालावधीमध्ये आमचीही भूमिका तशीच राहणार आहे. आणि प्राधान्य आपण इतर राजकारणापेक्षा विकासाला जास्तीत जास्त महत्व देणं. आणि विकास कसा होईल, शेतकऱ्याच्या पाण्याच्या पासून, उत्पन्न वाढीपासून, ते शिक्षणाच्या व्यवस्थेपासून, त्या अशा अनेक गोष्टीवरती आता आम्ही इथं केवडला कृषी महाविद्यालय सुरू केलंय, ऍडमिशन 100% फुल आहे. फार्मसी कॉलेज आम्ही 3 चालू केलेले, तेही चांगले चालत आहे. आता इथं आम्ही वेटरनरी कॉलेज काढायचं पुन्हा केवडच्या कारखान्यावरती ठरवलेलं आहे, जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये पैदास केंद्र एक चांगलं या ठिकाणी करायचं. आपल्या राज्यामध्ये ब्रीड डेव्हलपमेंटचा थोडासा प्रोग्रामची अडचण आहे. पंजाबमध्ये लोक गायी आणायला जातात. आपल्याकडे सर्रास, मी दूध संघाचा चेअरमन झाल्यानंतर मी काय गोटे बघितले, सर्रास लोक कालवड झाल्यानंतर खाटकाला विकून टाकतात. कारण त्याचं इन्सिमिनेशन करताना साधं इंजेक्शन वापरलेलं असतं गायीला, आणि त्याच्यामुळं कालवड त्या दर्जाची तयार होत नाही. पुढच्या कालावधीमध्ये गायी तशी होत नाही. म्हणून त्याला सॉर्टेड सिमेंट वापरलं पाहिजे. हे पंजाबमध्ये शेतकरी थोडेसे प्रगत आहेत आणि त्या ठिकाणी ते सॉर्टेड सिमेंट वापरतात, गायी त्यांच्याकडे ठेवतात, गायी विकतात आणि कालवड त्यांच्याकडे ठेवतात. 10 लिटरच्या गायीला चांगल्या पद्धतीचं सॉर्टेड सिमेंट जर वापरलं 700 रुपयाला 800 रुपयाला मिळतं. आणि आता जसं आपल्या माणसांमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफरचा ही आहे IVFचा, तसा गायीसाठी सुद्धा एम्ब्रिओ ट्रान्सफरचा प्रोग्राम आलाय. त्याच्यामध्ये जर तुमची गाय साधी असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या वळू आणि चांगल्या गायीचं बीज तयार करून ते त्याच्या गर्भाशयामध्ये सोडलं जातं त्या गायीच्या. तुमची गाय साधी असू द्या, 5 लिटर दूध देणारी असू द्या, त्याला जन्माला येणारी कालवड जर अशा पद्धतीचं बीज सोडलं तर त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. अशा पद्धतीचं बीज सोडलं तर त्या ठिकाणी पुढची येणारी जी कालवड आहे ती होणारी गाय ही तुम्हाला 20 लिटरची सुद्धा चांगल्या पद्धतीची कालवड गाय मिळू शकते. आणि अशा पद्धतीचं हे एम्ब्रिओ ट्रान्सफरचा प्रोग्राम आज चांगल्या पद्धतीनं पंजाबमध्ये चालू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये काही सांगोला भागात, काही माढा तालुक्यात मला 1-2 शेतकरी भेटले, म्हणजे फार कमी प्रमाणात आहे. शासनाने सगळ्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सॉर्टेड सिमेंट पण उपलब्ध करून दिलेला आहे. जी नेहमीच्या आपण डॉक्टरकडनं जे सिमेंट वापरतो त्याच्याऐवजी हे 700-800 रुपयामध्ये सॉर्टेड सिमेंट आता शासन उपलब्ध करून देत आहे. ते जर सिमेंट वापरलं तर तुमची कालवड चांगल्या दर्जाची पुढं गायी बनू शकते. आणि हे जर पुढं वापरलं तर शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न, दूध व्यावसायिकांना दुहेरी उत्पन्न मिळू शकतंय. आणि तशा पद्धतीचा प्रोग्राम पुढच्या कालावधीमध्ये वेटरनरी कॉलेजच्या माध्यमातून आमचा करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून जे काही विकासासाठी जे जे करता येणं शक्य आहे, उत्पन्न वाढीसाठी जे जे करता येणं शक्य आहे, ह्या सगळ्या बाबींसाठी पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करायचा आहे. वडाच्या वाडीमध्ये हे ऑक्सिजन पार्क इथल्या सगळ्या सरपंच रमेश भोईटे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय. आपल्या तालुक्यामध्ये लोंढेवाडी आणि वडाची वाडी ह्या 2 गावांनी चांगलं काम केलेलं आहे पर्यटन विकासामध्ये. आणि चिंचणी जे आमच्या मतदारसंघातलं शेवटच्या टोकाचं पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे, ते तर राज्यात 1 नंबर असणारं कृषी पर्यटनासाठी विकसित केलेलं छोटंसं गाव आहे. त्यालाही दादांनी खूप सारा भरपूर निधी दिलाय, जवळपास 5 कोटीपेक्षा अधिक निधी दिलाय. ह्या दोन्ही गावांना सुद्धा भरपूर आतापर्यंत निधी दिलेला आहे. आणि ह्यांना पुढच्या कालावधीमध्ये जी पर्यटन विकासाचा जी प्रस्ताव आहे लोंढेवाडीचा आणि वडाच्या वाडीचा, त्या बाबतीत सुद्धा आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. त्यांनी त्या पत्रावर सही करून दिली. त्या पत्राची कॉपी तुम्हाला पाठवलेली आहे. ती मंत्रालयात जर पाठपुरावा केला तर पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये जो आपला पर्यटनाचा 4-4 कोटीचे प्रस्ताव आहे
ते मंजूर होण्यामध्ये बहुतेक कुठलीही अडचण राहणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल त्या त्या ठिकाणी आपल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला ती अडचण सोडवता येईल आणि अशा पद्धतीनं जी जी काही कामं असतील ती पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा आदरणीय दादांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रयत्न झाला. पुढच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांच्या माध्यमातून जी जी काय राहिलेली विकास कामं आहेत ती करण्याच्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे. विलास बाप्पांनी आणि अंजनगाव मधल्या सर्वच नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. थोडं बहुत त्याच्यामध्ये इकडं तिकडं झालं असेल, परंतु भूमिका एवढीच होती की गावाचा पाणी आल्यामुळं आनंद उत्सव साजरा करायचा आणि त्यामधनं अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या पाण्याचं नियोजन करायचं आणि त्याबद्दलची त्यांची भूमिका अतिशय रास्त आहे आणि त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचाही मनापासून आभार मानतो. याच कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवल्याबद्दल संयोजकाचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.